कधी विचार केलाय का की मुंबई महानगरपालिकेची सत्ता सगळ्यांनाच का पाहिजे बरं? आणि यात तुम्हाला तर हे ऐकून धक्काच बसेल की आपल्या मुंबई शहराची जीडीपी ही पाकिस्तान, म्यानमार, श्रीलंका आणि न्यूझीलंड या देशांच्या जीडीपी पेक्षा जास्त आहे. आता हे जीडीपी म्हणजे काय ते खाली कॅप्शन मध्ये मी दिलेलं आहे. तर IMFच्या रिपोर्ट नुसार मुंबईची जीडीपी जवळपास $400 बिलियन आहे. आणि यात जर वर्ल्ड बँकचा रिपोर्ट बघितला तर यात श्रीलंका आहे $98 बिलियन, म्यानमार आहे $74 बिलियन, न्यूझीलंड आहे $257 बिलियन आणि पाकिस्तान आहे $371 बिलियन. आता तुम्ही दुसरी बाजू ऐका. जर भारताच्या इन्कम टॅक्स कलेक्शन मध्ये ₹100 जमा होत असतील तर त्यातले जवळपास ₹33 एकटे मुंबई शहराकडून येतात. जर भारताला कस्टम ड्युटी कलेक्शन मधून ₹100 मिळत असतील तर त्यातले ₹60 एकटे मुंबईकडून येतात. आणि एवढंच काय तर भारताच्या फॉरेन ट्रेड मध्ये मुंबईचा 40% वाटा आहे, ज्यामध्ये मुख्य भाग JNPT प्लस मुंबई पोर्टच्या माध्यमातून येतो. आणि अजून पुढे गेलं तर भारताच्या अख्ख्या स्टॉक मार्केटच्या हालचाली मुंबई शहरातून होते. यासारख्या मुंबईच्या अशा बऱ्याच गोष्टी ज्या 3-4 मिनिटाच्या रील मध्ये सुद्धा पूर्ण होणार नाहीत. उगीच आपली मुंबई देशाची आर्थिक राजधानी नाहीये. मग तुम्ही आता विचार करा की सर्व राजकीय पक्ष मुंबई महानगरपालिकेची सत्ता घेण्यासाठी रेसमध्ये का उतरलेले असतात. बाकी तुमचं यावर काय मत आहे कॉमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक करून सर्वांना शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या.